नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत थर्मोडायनामिक्सचा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्याचं नाव आहे वर्क डन इन रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅस. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इरिव्हर्सिबल एक्सपान्शनचं डेरिव्हेशन बघितलं होतं. आज आपल्याला वर्क डनचं डेरिव्हेशन बघायचंय रिव्हर्सिबल एक्सपान्शन मध्ये. इथं मी जे डेरिव्हेशन तुम्हाला सांगणार आहे स्टुडंट्स, यावर तुम्हाला बोर्डमध्ये 3 ते 4 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क डन. आणि यावरचेच काही पीवायक्यूज पण आपण घेणार आहोत. हे पीवायक्यूज जर तुम्ही सॉल्व्ह केले तर अशाच प्रकारचे पीवायक्यूज ह्या पॉईंटवर तुम्हाला एमएसटीसीटी मध्ये विचारले जातात. म्हणजे या व्हिडिओमध्ये रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ गॅसवरचं सगळे जे काही कन्सेप्ट आहेत तुमचे क्लिअर होणार आहेत. यावर जर का तुम्हाला कुठेही जर प्रश्न आले तर तुम्ही 100% तो प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचं आहे. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चला बघूया की रिव्हर्सिबल प्रोसेस काय असतं. ठीक आहे, तर बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही रिव्हर्सिबल प्रोसेस एकदम स्लो होत असते. म्हणजे इन्फिनाइटली काय असते, ही इन्फिनाइट स्लोली होत असते. ठीक आहे, म्हणजे फार स्लो ही प्रोसेस घडत असते. आणि त्यानंतर काय होतं माहिती का, ही जी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये काय स्टॅब्लिश होतं, इक्विलिब्रियम स्टॅब्लिश होतं. सिस्टीम आणि कुणामध्ये, सराउंडिंग मध्ये काय स्टॅब्लिश होतं, तर इक्विलिब्रियम काय होत असतं, इस्टॅब्लिश होत असतं. जो काही एक्सटर्नल प्रेशर आहे, ओके, तो इन्फिनाइटसिमल अमाऊंट मध्ये काय करतो, डिफर करतो. आता याचा अर्थ काय असतो बघा, हा एक्सटर्नल प्रेशर आहे आणि गॅस ज्यावेळेस एक्सपांड होतो त्यावेळेस ड्रायव्हिंग फोर्स पण त्याच्यावर काय करत असतो, ऍक्ट करत असतो. तर यांच्या दोघांमधला जो डिफरन्स असेल दॅट इज डेल्टा पी, इट विल बी व्हेरी स्मॉल, ज्याला आपण काय म्हणतो, इन्फिनाइटसिमल म्हणतो, किंवा याला मी डीपी पण लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. अँड इट गिव्स मॅक्झिमम वर्क. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मॅक्झिमम वर्क का, कारण की प्रत्येक स्टेपमध्ये जी नंबर ऑफ स्टेपमध्ये ही प्रोसेस होते, प्रत्येक स्टेपमध्ये जे काही वर्क होतं त्याचं आपल्याला काय करावं लागतं, तर इंटिग्रेशन करावं लागतं. आणि त्यानंतर मग आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्झिमम वर्क मिळणार आहे. तर त्याचं डेरिव्हेशन आपण बघतोय स्टुडंट, बघा फार इम्पॉर्टंट असणार आहे त्याचं डेरिव्हेशन. बघूया आपण. ठीक आहे, बघा ही डायग्राम जर तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघू शकता इथे डायग्राम. ठीक आहे, या डायग्राम मध्ये ऍक्च्युली एकच कंटेनर आहे स्टुडंट, आणि त्या एकच कंटेनर मध्ये एक्सपान्शन होतं गॅसचं. आपण काय केलंय माहितीये का, ह्या कंटेनर मध्ये काय केलंय आपण, एन मोल्स घेतलेत. कुणाचे, गॅसचे काय केलेले आहेत, एन मोल आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, एन मोल्स ऑफ एन आयडियल गॅस, एन मोल्स ऑफ एन आयडियल गॅस. ओके, आता इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण काय केलंय ना, टेम्परेचर जे आहे ते काय ठेवलंय, टी ठेवलंय. ओके, आणि व्हॉल्यूम जे असेल तर व्हॉल्यूमला काय ठेवलंय आपण, V1. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम तुम्हाला जरी दिसत असेल स्टुडंट, याला आपण V1 म्हणूया. ठीक आहे, ते V2 आहे, हा काय असणार आहे, V1. ओके, त्यानंतर याच्यावर वरच्या बाजूने प्रेशर पडतंय, ज्याला आपण काय म्हणणार आहे, PX. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलंय की हा जो आयडियल गॅस आहे त्याची एन मोल्स आहे या सिलेंडर मध्ये आपण फिलअप केलंय. या पिस्टनला त्याला काय केलंय, आपण कव्हर केलेलं आहे. आता काय होतं बघा, हा जो गॅस आहे, हा गॅस काय होतो, हा गॅस जो आहे, दिस गॅस एक्सपांड्स. ओके, हा गॅस काय होतोय, एक्सपांड्स आयसोथर्मली. हा गॅस कसा एक्सपांड होतोय बेटा, आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली. कसा एक्सपांड होतोय, आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली एक्सपांड होतोय. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आयसोथर्मली म्हणजे काय, तर टेम्परेचर काय राहणार आहे बेटा, टेम्परेचर काय राहणार आहे, इथं टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. टेम्परेचर काय असेल, कॉन्स्टंट असेल. बरोबर की नाही. ठीक आहे, तर हा जो गॅस एक्सपांड होतोय, आयसोथर्मली एक्सपांड होतोय, त्यातल्या त्यात रिव्हर्सिबली एक्सपांड होतोय. आणि हे एक्सपान्शन स्लोली होतं. हे एक्सपान्शन काय होतंय, स्लोली होतंय. आणि एक्सपान्शन कुठून तर कुठपर्यंत होणार आहे स्टुडंट, एक्सपान्शन विल बी फ्रॉम V1 टू V2. काय होतंय, V1 टू V2. आणि नंबर ऑफ स्टेप मध्ये होतंय. तुम्हाला इथं दिसू शकतं, इथं तुम्ही बघू शकता V1 आहे आणि इकडे काय दिसतंय आपल्याला, V2 दिसतंय. बरोबर आहे की नाही. पण हे डायरेक्ट झालेलं नाहीये, हे कसं झालेलं आहे, रिव्हर्सिबल झालेलं आहे, स्लोली झालेलं आहे. तर आपण हा जो डिफरन्स आहे ना स्टुडंट, हा डिफरन्स इथं बघू शकतो. हा जो डिफरन्स आहे हा काय असणार आहे, डीव्ही. व्हॉल्यूम मधला जो डिफरन्स आहे तो, हा पण डिफरन्स मी काय दाखवू शकतो, डीव्ही. म्हणजे इन्फिनिटसिमल डिफरन्स मला इथं काय करायचं आहे, शो करायचं आहे. काय असेल, डीव्ही असेल. आता बघा, हा गॅस ज्यावेळेस एक्सपांड होतो त्यावेळेस आतल्या बाजूनेही त्याच्यावर काय पडतंय, प्रेशर पडतंय, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, पी इंटरनल म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, पी इंटरनल. आणि वरच्या बाजूचं जे असेल ते काय असणार आहे, पी एक्सटर्नल असणार आहे. बरोबर आहे की नाही. चला आता आपण काय करू ना, याचं डेरिव्हेशन बघूया. ठीक आहे, बघा, वर्क डन इन इच स्टेप. काय बघायचंय स्टुडंट आपल्याला, वर्क डन इन इच स्टेप. प्रत्येक स्टेपमध्ये जे वर्क असेल ते काय असणार आहे, डीडब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे सांगा, डीडब्ल्यू इज इक्वल टू काय असेल, मायनस पीएक्स आणि काय असणार आहे, डीव्ही असणार आहे. बरोबर आहे की नाही. वर्क डन ज्यावेळेस आपण बघणार तर काय असेल, डीडब्ल्यू इज इक्वल टू काय असेल, मायनस पीएक्स डीव्ही. पण आता इथं बघा, पीएक्स जे आहे ते कॉन्स्टंट नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे की आपण काय करणार आहोत, चेंज इन प्रेशर आपल्याला बघायचंय. काय, चेंज इन प्रेशर, जे की काय असणार आहे, इन्फिनाइटसिमल असणार आहे. दॅट इज डेल्टा पी. म्हणजेच काय बघणार होतो आपण, डीपी. मग डीपी काय असणार आहे, तर जे इंटरनल प्रेशर आहे स्टुडंट, जे इंटरनल प्रेशर आहे, इट विल बी ग्रेटर दॅन एक्सटर्नल प्रेशर. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, मग मी पी ला जर का इकडे घेतलं तर काय येणार सांगा, पी, पी इंटरनलला मी पी लिहितोय. बरोबर आहे की नाही. आणि काय येणार, मायनस काय येणार,
डीपी येणार. काय येणार? मायनस डीपी. दिसतं आपल्याला. सो देअरफॉर ओके डीडब्ल्यू इज इक्वल टू मी काय लिहू शकतो बेटा? डीडब्ल्यू इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? मायनस पी डीपी. ओके आणि काय लिहू शकतो मी? डीव्ही लिहू शकतो असं. बरोबर आहे. आता काय येणार? याला जर का मी सिम्प्लिफाईड केलं अजून तर काय येणार? मायनस पी. याला मल्टिप्लाय करा. काय येणार? डीव्ही मायनस मायनस काय होईल? प्लस डीपी इंटू काय असेल? डीव्ही असेल. बघा आता याच्यामध्ये काय आहे माहिती का? डीपी अँड डीव्ही इज व्हेरी स्मॉल अँड निग्लिजिबल. आणि कसं असणार आहे स्टुडंट? हे निग्लिजिबल असणार आहे. कसं असणार आहे? निग्लिजिबल असणार आहे. मग मी काय लिहू शकतो? देअरफॉर डीडब्ल्यू इज इक्वल टू काय येणार? मायनस पीडीव्ही. काय येणार बेटा? मायनस पीडीव्ही. ओके आता हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे स्मॉल वर्क डनचा. कशाचा फॉर्म्युला मिळाला बेटा? स्मॉल वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आता आपण याला इंटिग्रेट करणार. काय करायचं आहे आपल्याला? याला इंटिग्रेट करायचंय. सो लेट अस सी. बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन. ओके इक्वेशनला आपल्याला इंटिग्रेट करायचंय. W2 W1 आणि इथं काय घेणार होता आपण? डीडब्ल्यू घेणार आहोत. ओके आणि इथं काय घ्यायचं बेटा आपल्याला? V2 अपॉन काय घेणार आहोत आपण? V1 आणि इथं काय घेणार आहोत? मायनस पीडीव्ही. बरोबर की नाही? काय घेणार आहोत? मायनस पीडीव्ही. सो इंटिग्रेशन आपण बनवलंय. आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम वर्कचा कन्सेप्ट काय असतो? इंटिग्रेशन ऑफ वर्क डन. बरोबर की नाही? ठीक आहे. मग मी याला काय लिहू शकतो बेटा? डब्ल्यू मॅक्स लिहू शकतो. काय लिहू शकतो? डब्ल्यू मॅक्स. बरोबर की नाही? हा आता मी काय करू शकतो इथं? याला काय लिहू शकतो सांगा? V2 अपॉन V1 इज इक्वल टू काय लिहू शकतो सांगा? एन आर टी अपॉन काय घेऊ शकतो? व्ही आणि इथं काय घेणार? डीव्ही. बिकॉज फॉर आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे बेटा? आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? पीव्ही इज इक्वल टू काय असतं? एनआरटी. सो देअरफॉर पी इज इक्वल टू काय आलं बेटा? एनआरटी अपॉन काय आलेलं आहे? व्ही आलेलं आहे. काय आलेलं आहे? एनआरटी अपॉन काय आलं बेटा? व्ही आलेलं आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण काय करतोय इथं? युज करतोय. मी काय केलं? पी ची व्हॅल्यू याच्यामध्ये ऍड केली. आता काय येईल सांगा बेटा? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय येणार? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू बघा आता इथे लक्ष द्या. मायनस एनआरटी हे कॉमन कॉन्स्टंट आहेत. आपण याला काय करू? इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. काय येणार इथं? V2 अपॉन काय येणार? V1 आणि इथं काय येणार? डीव्ही अपॉन काय येणार? V. आता आपण याला काय करू शकतो? आता याला कन्व्हर्ट करू शकतो आपण कसं? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस एनआरटी नॅचरल लॉग एल एन ऑफ काय घेऊ शकतो? V2 अपॉन काय घेऊ शकतो बेटा? V1 आणि हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. हे काय मिळालेलं आपल्याला? इक्वेशन मिळालेलं आहे. परंतु प्रॉब्लेम काय होतो माहिती का? हे इक्वेशन जरी आपल्याला मिळालेलं असेल बेटा तरी सुद्धा प्रॉब्लेम हा होतो की आपण नॅचरल लॉग काढत नाही. मग आपल्याला माहिती आहे नॅचरल लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं? 2.303 लॉग बेस 10 टू काय असेल? एक्स असेल. बरोबर की नाही? ठीक आहे. पुन्हा एकदा इक्वेशन बघूया आपण. काय दिलेलं आहे बघा आपल्याला? काय आलंय आपलं? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय आलंय? मायनस एनआरटी नॅचरल लॉग ऑफ V2 अपॉन V1 आलंय. पण आपण नॅचरल लॉग न कॅल्क्युलेट करता येत नाही. मग या नॅचरल लॉगला मी कन्व्हर्ट केलंय. आता याला मी कसं कन्व्हर्ट करणार बघा? याला मी कन्व्हर्ट करतोय. लक्ष द्या इकडं. याला मी काय करतोय आता? याला मी कन्व्हर्ट करतोय आणि कन्व्हर्ट कशामध्ये करतो बेटा? 2.303 लॉग बेस 10 टू काय घेतोय मी? V2 अपॉन काय घेतोय? V1 घेतोय. बरोबर की नाही? आणि तेच पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये मला काय करायचं? ऍड करायचं. सो देअरफॉर सांगा काय येणार? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 एनआरटी लॉग बेस 10 टू काय येणार बेटा? V2 अपॉन V1 अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर वर्क डन. आणि हेच काय असणार आहे? एक्सप्रेशन असणार आहे. वर्क डनचं एक्सप्रेशन असणार आहे. अजून एक फॉर्म्युला आपल्याला बघता येतो बेटा. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर तुम्ही 11वीला बॉइल्स लॉ शिकलेले आहात. ओके ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अकॉर्डिंग टू विच लॉ? बॉइल्स लॉ. काय असतं बेटा? P1 अपॉन P2 इज इक्वल टू काय असतं? V2 अपॉन काय असणार आहे? V1. तर मी V2 अपॉन V1 च्या ऐवजी काय लिहू शकतो? काय लिहू शकतो बेटा? डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? मायनस 2.303 एनआरटी लॉग बेस 10 टू काय घेऊ शकतो? P1 अपॉन P2 घेऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं आपण काय केलंय? डेरिवेशन काढलं. हे जे दोन्ही इक्वेशन मी लिहिले आहेत ना बेटा, हे दोन्ही इक्वेशन जे मी लिहिलेले आहेत, दीज आर दी एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. ओके एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. कशासाठी एक्सप्रेशन असणार आहे? तर मॅक्झिमम वर्क साठी काय असणार आहे? एक्सप्रेशन असणार आहे. ओके याच्यामध्ये जे काही डिनॉम्स असणार आहेत ते डिनॉम मी इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो बेटा तुम्हाला. ठीक आहे. होप तुम्हाला समजेल. एन म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. काय असणार आहे? गॅस. आर इज द गॅस कॉन्स्टंट. त्याच्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर टी असेल टेम्परेचर इन केल्विन. टेम्परेचर कशामध्ये असेल? केल्विन मध्ये. आणि त्याच्यानंतर P1 आणि P2 तर तुम्हाला माहितीच आहे. इनिशियल आणि फायनल असणार आहे. P1 म्हणजे इनिशियल, P2 म्हणजे फायनल. इथं V2 काय असणार आहे? फायनल असणार आहे.
ओके, आणि V1 काय असणार आहे, तर इनिशियल असणार आहे. बरोबर स्टुडंट, होप तुम्हाला जे मॅक्झिमम वर्क डनचं जे काही डेरिव्हेशन आहे ते समजलं असेल. बरोबर की नाही? यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगू शकता. चला मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं, याच्यावरचे पीवायक्यूज आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर पहिला पीवायक्यू आपल्याला बघायचा आहे, जो आपल्याला दिलेला आहे. या पीवायक्यू मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. When 28 into 10 raised to minus 3 kg of dinitrogen changes its pressure from 2 atmosphere to 20 atmosphere reversibly at 298 Kelvin. The work done is equal to, तर वर्क डन किती असणार आहे, जूल मध्ये दिलेलं आहे बेटा. लक्षात घ्या, जर वर्क डन आपल्याला जूल मध्ये असेल तर आर ची व्हॅल्यू 8.314 घ्यायची, पण कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून मी याची व्हॅल्यू घेतो 25 बाय किती घेतो, 3 घेतो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, जो डेटा आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, मास दिलेलं आहे नायट्रोजनचं, किती दिलंय, 28 इंटू 10 रेज टू मायनस 3 kg, म्हणजेच किती ग्रॅम दिले बेटा, किती ग्रॅम दिले, 28 ग्रॅम. सो देअरफॉर मोल्स ऑफ नायट्रोजन जर आपल्याला काढायचे असतील तर कसं काढणार आपण, गिवन मास अपॉन मोलार मास. पण नायट्रोजनचं मोल आपल्याला किती दिलेलं आहे बेटा, 1 मोल दिलेलं आहे. टेम्परेचर पण आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे बेटा, 298 केल्विन. बरोबर की नाही? त्यानंतर आपल्याला P1 दिलेलं आहे, इनिशियल प्रेशर आपल्याला किती दिलेलं आहे, 2 ऍटमॉस्फिअर दिलेलं आहे. बरोबर की नाही? आणि फायनल प्रेशर जे आहे ते आपल्याला किती दिलेलं आहे, 20 ऍटमॉस्फिअर. युनिट सेम असल्यामुळे काही चेंजेस आपल्याला करण्याची गरज पडणार नाही. आपण डायरेक्टली फॉर्म्युला युज करूया बेटा. इथं डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, युज करायचा आहे. चल ठीक आहे, बघा काय येणार मग, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय असणार आहे, -2.303. काय येणार इथं, NRT, आणि लॉग ऑफ काय येणार बेटा, लॉग ऑफ P1 अपॉन काय येणार, P2. सांगा व्हॅल्यू सांगा. 2.303 यांची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू आपल्याला 25/3 घ्यायची आहे, टेम्परेचर आपल्याला 298 दिलंय, आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉग घ्यायचं आहे 20 अपॉन किती घेणार आपण, 2. बरोबर आहे, याची डिव्हिजन करूया मित्रांनो आपण. 2.303 इंटू काय येणार, 25. याला जर का आपण मल्टिप्लाय केलं तर किती येणार, किती येणार बेटा, सांगू शकता किती येणार, किती येऊ शकतं, 3×9=27 येणार. बरोबर की नाही? त्याच्यानंतर किती राहतील, 3×9=27. बरोबर की नाही? म्हणजे अप्रॉक्सिमेटली 99 पॉईंट समथिंगच्या आसपास येतं. बरोबर की नाही? आणि याला काय करू शकतो आपण, लॉग ऑफ काय घेणार आपण, 10 घेणार. 99 पॉईंट समथिंग येणार बेटा इथं. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो माहिती, याला 100 पण कन्सिडर करू शकतो, 99 ठेवलं तरी काही अडचण नाही. 2.303 इंटू काय येणार, 25 इंटू काय घेऊ शकता तुम्ही, 100, आणि लॉग ऑफ 10 किती येतात, 0. आता मल्टिप्लाय करूया आपण. ठीक आहे, किती येणार, 25 3 जार, 25 3 किती होतात, 75. इथे किती येणार, 25 3 75. आजचे किती आले, 7 25 50, आणि 7 किती होणार बेटा, 57. बरोबर आहे, किती डिजिट नंतर देणार, 2 डिजिट नंतर. ओके, मल्टिप्लाइड बाय किती दिलेलं आपल्याला, 100 दिलेलं आहे, म्हणजे आपण किती घेऊ शकतो, 575. काय येणार बेटा, हे जूल मध्ये येणार. कशामध्ये येणार, जूल मध्ये. आपण याला किलो जूल मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आता जर का आपण याच्या आसपास जर उत्तर चेक केलं स्टुडंट, कारण आपण 100 घेतलंय त्याला. ओके, याच्या आसपास जर उत्तर आपण कन्सिडर केलं तर किती येणार आहे, ठीक आहे, याच्या आसपास जर उत्तर कन्सिडर केलं तर किती येत आहे, 5705. ओके, 0.5 जूल आपण घेऊ शकतो. ठीक आहे, तर मग आपला आन्सर काय असायला पाहिजे, एक गोष्ट लक्षात घ्या, दिस इज अन ऍडजस्टमेंट. ही काय एक प्रकारची ऍडजस्टमेंट आहे, कारण की 99 तुम्ही जर करत बसले तर भरपूर वेळ जाणार तुमचा. मग मी काय केलंय, हे जे उत्तर फाइंड आउट केलंय मी, याच्या आसपास उत्तर बघतोय, तर हे पण येत नाही, हे पण येत नाही, हे पण येत नाही, मग हे एवढंच येणार ना, कारण की 5705 जूल मला पाहिजे. 5.7 हे तर येणारच नाही. बरोबर नाही, 570 पण नाही, 57 पण. दिस इज दी वर्क डन. समजलं विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलंय, वर्क डन इन अर्ग काढायचा आपल्याला. बघा हा म्हणजे हे जे दिलेलं आहे ना, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, वर्क डन कशामध्ये दिलेलं आपल्याला, अर्ग मध्ये काढायचंय, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे 1 जूल इज इक्वल टू काय असतं, 10⁻⁷ काय असणार आहे, अर्ग असणार आहे. आता ऍक्च्युली इथं तर डायरेक्टली उत्तर काढू शकतो आपण, इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, 10⁻⁷ याचं उत्तर हेच असायला पाहिजे, तरी पण आपण काय करू, याला कॅल्क्युलेट करू. जो जो डेटा आपल्याला दिलेला आहे तो लिहून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, मोल्स आपल्याला किती दिलेलं आहे बघा, 1 मोल दिलेलं आहे, 1. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय, व्हॉल्यूम दिलंय, V1 दिलंय, किती दिलेलं आहे, 20 लिटर. त्याच्यानंतर V2 दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 200 लिटर. बरोबर की नाही, आणि त्यानंतर टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे किती, 25°C केल्विन मध्ये किती होतं बेटा, हे 298. आणि आर ची व्हॅल्यू ऍज युज्युअल आपल्याला जर का अर्ग मध्ये काढायचं असेल तर किती घेणार आहे आपण, 8. ओके, आणि अर्ग मध्ये काढायचं आहे तर मग आपण किती घेऊ शकतो, 10⁻⁷ किती घेऊ शकतो, 7 घेऊ शकतो. हे फक्त जूल मध्ये असतं, हे कशामध्ये असणार आहे, अर्ग मध्ये असणार आहे. चला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया व्हॅल्यू. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय येणार बेटा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT. ओके, आणि लॉग ऑफ काय येणार सांगा, लॉग ऑफ काय येणार, NRT, आणि लॉग ऑफ काय येणार, V2 अपॉन V1. चला व्हॅल्यू पुटअप करूया आपण. -2.303, एन किती आहे 1, आर ची व्हॅल्यू किती घ्यायची, 8.314 इंटू 10⁻⁷. बरोबर की नाही, टेम्परेचर किती घ्यायचंय, 298, आणि इथे किती घ्यायचंय, लॉग ऑफ किती आहे, 200 आहे का, येस, 200 अपॉन किती घ्यायचं आपल्याला, 20. बरोबर की नाही, किती येणार, -2.303 इंटू 8.314. बरोबर की नाही, 10⁻⁷ नंतर घेऊ आपण 298, लॉग ऑफ 10 किती येतं बेटा,
1 आणि इंटू काय येणार 10⁻7 किती येणार 10⁻7 तर हे उत्तर कोणतं मॅच होतंय बघा 2.303 8.314 इंटू 298 इंटू 10⁻7 आणि मला वाटतं ही व्हॅल्यू त्याला काय होतंय मॅच होतंय बरोबर की नाही ठीक आहे दिसतंय तुम्हाला ओके सो दिस इज दी फायनल आन्सर आपण 10⁻7 काय घेतलं कारण की आपल्याला अर्ग मध्ये कॅल्क्युलेट करायचं सांगितलं होतं हे सीईटी मध्ये विचारलेले पीवायक्यूज आहेत मित्रांनो आणि आता एक शेवटचं आपल्याला बघायचंय काय दिलेलं आहे बघा 2 moles of an ideal gas are expanded isothermally and reversibly at 300 Kelvin till its volume is double. Calculate the work done. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय बघा तुम्हाला जो डेटा दिलाय तो डेटा अगोदर लिहून घेऊया आपण 2 मोल दिलेत बरोबर की नाही V1 आपल्याला किती दिलंय सांगा V1 किती दिलंय आपल्याला V1 किती दिलंय X दिलंय असं कन्सिडर करू आपण आणि V2 काय दिलंय त्याच्यापेक्षा डबल झालंय म्हणजे किती दिलंय 2x दिलंय बरोबर की नाही टेम्परेचर किती दिलंय बेटा 300 आर आपल्याला दिलेलं आहे जूल मध्ये म्हणजे किती असेल 8.314 पण आपण किती घ्यायचं 25 बाय किती घेणार आहोत 3 अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपल्याला ते करायचंय चला डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय येणार बेटा डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 यांची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 2 आर ची व्हॅल्यू किती दिलेली 25 बाय 300 इंटू लॉग ऑफ सांगा V2 अपॉन V1 तर V2 किती दिलेला आहे आपल्याला 2x आणि V1 किती दिलेलं आहे x हे काय होणार कॅन्सल मग काय येणार -2.303 इंटू काय येणार इथं 50 इंटू हे किती येणार 100 ओके किती घेणार आपण इथं 100 इंटू काय घ्यायचंय लॉग ऑफ काय घ्यायचं बेटा 2 घ्यायचं आपल्याला बरोबर की नाही ठीक आहे याला जर का आपण याला मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर किती येईल सांगा याला जर का मल्टिप्लाय केलं तर किती येणार 0 नंतर किती येणार ओके त्यानंतर त्याच्यानंतर आणि किती येणार 11 ओके एका डिजिट 3 डिजिट नंतर द्यायचं आपल्याला 1 2 आणि 3 बरोबर आहे की नाही हे काय झालं मायनस इंटू काय येणार बेटा 100 ओके आणि इंटू काय येणार 0.3 किती येणार 0.3 याला पण मल्टिप्लाय करून घेऊया आपण किती येणार सांगा बेटा -11515 इंटू काय येणार 0. किती येणार 3 आणि हे आन्सर कशामध्ये यायला पाहिजे जूल मध्ये आपण याला मल्टिप्लाय करून घेऊया किती येणार 5 त्याच्यानंतर किती येणार ओके त्याच्यानंतर किती येणार 5 त्याच्यानंतर किती येणार 3 बरोबर आहे की नाही ठीक आहे मग काय येणार याच्या आसपास जर आपण बघितलं तर ठीक आहे हे कशामध्ये आलं जूल मध्ये मग किती येणार 3.45 ओके सांगा याच्या आसपास कोणता आन्सर दिसतंय स्टुडंट तुम्हाला याच्या आसपास कोणतं दिसतंय ओके किती आहे बघा मायनस ओके मायनस तर येणारच ना साहजिक मायनस येणारच बरोबर की नाही कारण की एक्सपान्शन झालंय 3.45 आता तुम्हाला जर 5.8 का नाही आलं तर मी सांगितलंय तुम्हाला की आपण काय केलं याचं 25/3 घेतलं आपण जर 8.314 घेतलं तर एक्झॅक्ट ही व्हॅल्यू येते परंतु याच्या आसपास दुसरं कोणतं उत्तरच नाहीये ना हे पण नाही हे पण नाही हे पण नाही याच्यावरनं आपल्याला कळतं 3454 आणि ते किती 3458 आहे तर याच्या आसपास हेच उत्तर आहे त्यामुळे आपल्याला हे कॅल्क्युलेट केमिस्ट्रीमध्ये ही लिबर्टी असते आपल्याला ऍक्युरेट आन्सर नाही काढायचे असतात प्रिसाईज काढायचे असतात तर स्टुडंट आजचं लेक्चर आपण इथंच एंड करतोय होप तुम्हाला रिव्हर्सिबल एक्सपान्शन कसं होतं हे समजलं असेल अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल आरएस केमिस्ट्री सोल्युशनला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचंय भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय